अकोला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात बाळापूर मतदारसंघातील ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले। रस्ते व पुलांच्या रखडलेल्या कामांमुळे संताप व्यक्त करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अकोला जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात आज बाळापूर मतदारसंघातील विविध गावातील ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले। रस्ते व पुलाच्या कामांसाठी वारंवार लेखी निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। उगवा फाटा ते आगर, रेल्वे गेट ते अमानतपूर, टाकोळा, भोड, कंचनपूर, हातरून या प्रमुख मार्गांची दुरावस्था झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। तसेच चिचखेडा नाला आणि मळखन नाला येथे नवीन पुलांच्या बांधकामाची मागणीही ग्रामस्थांनी लावून धरली आहे। रस्त्यांची दयनीय अवस्था असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, शेतकऱ्यांच्या शेतीमाल वाहतुकीवर आणि आपत्कालीन सेवांवर गंभीर परिणाम होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। पावसाळ्यात नाल्यांवर पूल नसल्याने अनेक गावांचा संपर्क तुटतो, अशी ही तक्रार करण्यात आली। दरम्यान लवकरच कामे सुरू न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे। गेल्या 2 वर्षापासून हा रस्ता अत्यंत क्षतिग्रस्त आहे। त्याला रस्ता म्हणावं का अशी परिस्थिती आहे। आणि जर हे संपूर्ण प्रकरण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आता लोकशाही अस्तित्वात आहे की नाही अशा स्वरूपाची परिस्थिती आहे। ज्या जनप्रतिनिधीवर ह्या लोकांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी आहे। आगर गावाला लागून या रस्त्यावर 25 ते 30 गाव असे आहेत की ज्यांना या रस्त्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही रस्ता नाही। अशा परिस्थितीमध्ये 10 महिन्यापासून त्याचा पैसा केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत इथे येऊन पडलेला असताना सर्व लोक आपापल्या श्रेयवादाच्या लढाईत आमदार आणि खासदार लोक या ठिकाणी भांडण करून राहिले। आणि अशा पद्धतीनं तिथं जे 2 पूल मंजूर आहेत त्याच्यापैकी एक पूल जो आहे तो नुसतं एका जाळीवर आहे। जर ती जाळी तुटली आणि तो जर पूल क्षतिग्रस्त झाला तर त्या 25 खेड्याचा आणि शहराचा हा संपर्क बाधित होईल। आणि संपर्क बाधित झाल्यास जे काही पेशंट असतात यांना आरोग्याची सुविधा जी आहे बाळंतीण बाईला गावापर्यंत शक्य अकोल्यापर्यंत शक्य होणार नाही पोहोचणं। असे याची जबाबदारी जी आहे आम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सांगितलं की हे जनप्रतिनिधी आणि तुमची जबाबदारी आहे। याच्यात जर काही दुर्घटना घडली तर याला पूर्ण आपण जबाबदार राहाल। तर त्यांनी ह्या गांभीर्य लक्षात घेऊन आज 2 पुलाच्या संदर्भातल्या पत्र आम्हाला देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। त्याचप्रमाणे जे 2 रस्ते आहेत अमानतपूर टाकोळा आणि उगवा आगर याचं काम हे 5 तारखेला चालू करतो असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। जर 6 तारखेला हे काम चालू झालं नाही तर 6 तारखेपासून या ठिकाणी आम्ही हजारो लोक या ठिकाणी उपस्थित राहतील। आणि मी या माध्यमातून जनप्रतिनिधींनाही जे आहे विशेषतः खासदारांना या ठिकाणी मी इशारा देतो की आपण ही आपली जबाबदारी आहे, ही आपली जबाबदारी आपण टाळू शकत नाही। उद्या कोणाची जर जीवितहानी नुकसान जर झालं तर ते सहन केल्या जाणार नाही। याची पूर्ण जबाबदारी जी आहे हे जनप्रतिनिधी म्हणून आपली राहील, याची त्यांनी नोंद घ्यावी।